मी बघतोय 10 वर्षात त्यांचा विकास काहीच नाही. असं नुसता आम्ही विकास केला नुसता त्यांचा एकच आहे भाकास आहे. पाणी आणलं नाही का? पाणी काय जाणलं नाही त्याने उगाच सांगते ते काय तर खोटं नाटक निरोटी पसरतो. होय. कुणी आणलं पाणी मग? समाधान दादाने पाणी आणलं. होय. कोणाला PM किसान आहे, कोणाला ते सन्मान योजना आहे, लाडकी बहीण आहे. आता एवढं सगळं शासनाच्या सोयीसुविधा फुकट देऊन आणखीन जनता हा विरोध कसं वागेल? हा पाणी आणलं म्हणते ती कुठं आणलंय पाणी? उगा आता मी बी सांगतो आणलंय म्हणून ना. पाणी तिथं जायला पाहिजे ना. हा 40 वर्षाला पाणी आणतोच म्हणते ते मागचे आमदार सगळं, पण आणणार समाधान दादा अवताडे. जिल्हा परिषदमध्ये पूर्वीचं नखाते म्हणून आमच्या शेजार गावचे होते, त्यावेळी तोंड त्याचं बघितलेलं अजून आम्ही तोंड बघितलं सुद्धा नाही. कोण होते जिल्हा परिषद? ते नखाते म्हणून होते, कोणत्या पक्षाचे होते? ते काँग्रेस पक्षाचे होते. काय विकास कामे केली नाही? विकास सोडा, त्याचं तोंड पण बघितलं नाही. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही प्रचंड तापलेली असून सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात देखील जिल्हा परिषद निवडणुकीला आता कुठे सुरुवात झाली आहे. आज मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांचा नारळ फोडलेला आहे. त्यासोबतच आज आपण माचनूर गावामध्ये आहोत. या ठिकाणी जे नागरिक उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय नाव आपलं? अशोक भिंगे, कोणतं गाव? मंगळवेढा तालुक्यातलं अर्ली गाव, दामाजीनगर येते आपल्या गटात. सध्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. सध्या काय वाटतंय? सध्या कुणाचं वातावरण आहे? जिल्हा परिषदमध्ये पूर्वीचं नखाते म्हणून आमच्या शेजार गावचे होते, त्यावेळी तोंड त्याचं बघितलेलं अजून आम्ही तोंड बघितलं सुद्धा नाही. कोण होते जिल्हा ते परिषद नखाते म्हणून होते, कोणत्या पक्षाचे होते? ते काँग्रेस पक्षाचे होते. काय विकास कामे केली नाही? विकास सोडा, त्याचं तोंड पण बघितलं नाही आम्ही आतापर्यंत. आता तर हे दामाजीनगरचे आमदार आहेत, ह्यांनी सक्षम उमेदवार दिलेले आहेत. कोण आहेत आमदार? आमदार समाधान दादा अवताडे. विकास झाला? विकास भरपूर विकास, सांगायला एवढं 100 पाणी वही सुद्धा परत नाही, एवढं विकास निधी त्यांनी आणले तर कामं केलेत. मग त्यांच्या पाठीमागं सोडून दुसऱ्या पाठीमागं पडत्या ह्याच्यासारखं जाऊन काय उपयोग आहे? आता भालके गटाचं मोठं आव्हान आहे अवताडे यांच्या असू दे समोर. काय हो, ते वाटतंय? बोलका माणूस आहे, ते बोलका माणूस आहे तो नुसता. काम करत नाहीत काय? काय काम सुद्धा ते सुद्धा असंच आहे. काय सांगा त्याचं काम कुठं आहे, कुठल्या तालुक्यात आहे, कुठल्या गावात आहे? 2 मतदारसंघात त्यानं होता, कुठल्या तालुक्याला दिलंय त्यानं, कुठल्या गावाला निधी दिले त्यांनी सांगू दे, आम्ही काय सांगू आता त्याचं. आमदारकीच्या काळात मंगळवेढा तालुक्यात पाणी आणलंय म्हणून प्रचार करतात की? उगाच मला पण बोलता येतं इथं. मी हे मासनूरचं समजा मीच बांधलंय म्हणता येतं. तोंडाला कोण पट्टी बांधू शकत नाही, गाडग्याचं हे झाकता येतं, तोंड झाकता येत नाही कोणाचं. कुणाचं पारड जड आहे सध्या? पारड कमळाचं. कमळाचं जड आहे. कुणाचं आव्हान नाही त्याच्यासमोर? कुठलं काय सुद्धा कोणीही जाऊ द्या, काय पण उड्या मारू द्या, ससासारखं आहे बघा. ते झाडाखाली जाऊन झोपणार, हे पुढं जाणार बघा, कासवच पुढं जाणार. हे नुसतं पळायचं, बोलायचं, फुकट काय तर बनचे लहान मुलाला गोळ्या देऊन हे केल्यासारखं त्यांचं काम आहे भालक्याचं. त्याला आता लोक कोण हे देत नाहीत, साथ देत नाहीत. काय नाव काका? आप्पासाहेब नारायण नकाचे, कोणतं गाव? अरळी. कोणता गट येतोय? आमच्याकडं हा. दामाजी गट अच्छा, काय विकास झालाय का तुमच्या गटाचा यापूर्वी? भरपूर झाले. हे समाधान अवताडे आल्यावर झालंय. अवताडे आल्यावर झालाय? ह्याच्या आधी काहीच नाही. नव्हता? बंधाऱ्यात प्लट सुद्धा नेले ते. होय. आल्यावर पाणी सुद्धा राहत नव्हतं. बंधाऱ्याचं नवीन प्लट आणलेलं ट्रक मधून ते सुद्धा नेलं भालक्यानं. अच्छा. हा, आता सध्या भालके गटाचं मोठं आव्हान आहे सध्या, काय वाटते त्याबद्दल? असेल त्याच्या गावाचं. होय. बायकेला इकडं नाही काय? कुणाचं वार आहे इकडं जोरात? इकडे नुसतं कमळ, कमळ. त्याच्याशिवाय दुसरं नाही बोलत नाही. कोण आहेत उमेदवार? हे आमच्याकडं हे सध्याच उमेदवार काय सध्याचं समाधान जिल्हा परिषदला पण रमेश भांजे आहे. अच्छा. ते काही नसताना गावात सगळं बांधकाम केलंय त्यानं, रमेश भाईजानं. काही नाही असताना बालकेंनी केला नव्हता का? हे काहीच नाही. हे काही इकडे कृषून इकडे ठेवलं नाही त्यानं. हो. काका नमस्कार. काय नाव? नमस्कार. शिवाजी मोहिते आरळी. कोणत्या गटात आहे मतदान? हे दामाजीनगर. काय वातावरण काय आहे? वातावरण बघा, भाजपचं आमदार ज्यावेळी झाला त्यावेळेपासून आमच्या ह्या पोर भागात तालुक्यात सर्वांगीण कामं झालीत.
आणि शासनाच्या प्रत्येक शेतकऱ्याला जनतेला शासनाचं सोयीसुविधा भरपूर मिळाले ते मग त्याच्यामुळं लोकांच्या मनात संभ्रमच नाही ना. हां मग कामं होते ते शासन काय बी मदत करतंय काय लाईट बिल देखील माफ आहे म्हणल्यानंतर शेतकऱ्याला ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आहे सांगा की. मग आता ते इतर योजना आहेत त्या कोणाला PM किसान आहे कोणाला ते सन्मान योजना आहे लाडकी बहीण आहे. आता एवढं सगळं शासनाच्या सोयीसुविधा फुकट देऊन आणखीन जनता हा विरोध कसं वागेल. हा उमेदवार आज कोणी असू द्या नवीन असू द्या किंवा जुना असू द्या कामात अजिबात कुठल्याही क्षेत्रात बदलच नाही ना. हां व्यवस्थित काय अडचण येत नाहीत. नमस्कार काका, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव आहे नबीसाहेब अब्बासले मुल्ला. कुठल्या गटात आहे मतदान? आमचं दामाजनगर. काय सध्या कुणाचं पारड जड आहे दामाजीनगर मध्ये? हे आपलं हे भाजपचं. बालकेंचं आव्हान नाही नाही का? नाही नाही काय सुद्धा कसं नाही काय? नाहीच त्याचं कामच नाही तर काय. भरपूर आता 15 वर्षात भरपूर विकास काय कामं केलंय केलेत 15 म्हणते. वर्षात काय नाही केलं? काहीच केलं नाही. होय, हं. पाणी आणलं म्हणते कुठं आणलंय पाणी उगाच मी बी सांगतो आणलंय म्हणून. पाणी तिथं जायला पाहिजे ना. हा 40 वर्ष झालं पाणी आणतोच म्हणते मागचे आमदार सगळं पण आणणार समाधान दादा अवताडे आता आलंय का पाणी? हे आणतायच आता त्याने होय. आलंय थोडं आलंयच आता. आलंयच आता पाणी शिरनाला गेली येऊन भेटलं म्हणलं तर आता झालंच की त्यांचं काम. अच्छा, हा कमळशिवाय कुठला सुद्धा येत नाही. विरोधकांचं आव्हान नाही का? काय सुद्धा आव्हान नाही काय नाही त्यांचं ह्यांचा नाद त्याने करू नये. हा ह्यांचं 100% सीट बसते. आमच्या रमेश बांजे उभारला 1 नंबर नाही येत आहे. हो. आमचं मॅडम एक थांबले बोराळचे ते माणसं 1 नंबर आहे ते दोन्ही सीट आमचे बसते ती. काय सुद्धा अडचण नाही आमच्या गटात. ह्या गटात काय सुद्धा अडचण नाही. या ठिकाणी इतरही काही मतदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? मी संभाजी बंडगर मारोळे कुठल्या गटात आहे मतदान आपलं? भोसे गटात आहे. काय सध्या भालके गटाचं मोठं आव्हान सध्या निर्माण झाले, काय वाटते आपल्याला याबद्दल? त्यांच्या पायाखालचे वाळू सरकले. आव्हान काय नाही का? आव्हान काहीच नाही. आव्हान नुसतं उगं भोलतापा सांगते ते काय तर असं सांगून शिना मत घेते. आता ती तर म्हणतात भरपूर विकास केलाय त्यामुळे काय त्यांचा मी बघतोय 10 वर्षात त्यांचा विकास काहीच नाही. असं नुसतं आम्ही विकास केला नुसता त्यांचा एकच आहे भाकास आहे. पाणी आणलं नाही का? पाणी काय जाणलं नाही त्याने उगं सांगते त्याने काय तर खोटं नाटक निरोटी पसरवते. होय, होय कुणी आणलं पाणी मग? समाधान दादाने पाणी आणलंय. होय, होय आता सध्या सुद्धा बऱ्यापैकी कामं चालू आहेत आणि आम्ही मारोळीचं असल्यामुळे पाणी भरपूर टक्के येते आम्हाला. बर. होय कुणाचं पारड जड आहे सध्या? सध्या समाधान दादाच जड आहे. होय, कोण आहेत उमेदवार? उमेदवार प्रदीप खांडेकर आहेत. अच्छा, जिल्हा परिषद. जिल्हा परिषदसाठी बर, त्यांचं पारड जड आहे. ठीक आहे. नमस्कार काका, हा नमस्कार. काय नाव आपलं? भारत सीताराम खरात. कुठल्या गटात आहे मतदान? मतदान भोसे गटात ते. भोसे गटात आहे. काय वातावरण आहे सध्या भोसे गटात? सध्या भाजपचं वातावरण चांगलं होय. आहे. समोर कोण आहे उमेदवार? उमेदवार प्रदीप खांडेकर भाजपचा उमेदवार आहे. अच्छा, भालके गटाचं आव्हान नाही का काय? तिथं काही जास्त नाही काय आता नगरपालिकेत मंगळवेढ्याच्या मोठा विजय झालंय मिळवला. पण त्यात कसं असतंय जे उमेदवार तिथं सक्षम आहे त्याच्यावरती सर्व ठरलेलं असतंय. अच्छा, हां. काय विकास झालाय का गावचा तुमच्या? होय चांगला विकास कुणी झाला केलाय? केलाय आमदारनंच केलाय. होय, तुमचं मत काय सध्या? हां भाजपला. हां भाजपलाच. अच्छा, ठीक. तर आज आपण मंगळवेढा तालुक्यातल्या माचनूर या गावामध्ये होतो. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. एकूणच या ठिकाणी सध्या भाजपचं पारडं जड होताना दिसून येत आहे. कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाब, मंगळवेढा.